जय शिवराय मित्रांनो. आज परीचे आणि परीच्या पप्पाचे छोटेसे भांडण झाले होते. म्हणून परी रडत होती. परीला म्हणलं चला आपण बाहेर जाऊया बाप्पाचं दर्शन करायला. मग परी म्हणली चल. जाताना तिची मैत्रीण भेटली परीला. तिचे फ्रेंडसोबत गप्पा मारल्या. मग आम्ही गेलो पुढे. गेलो तर काय करणार, बाप्पा तर पडद्याच्या आड होते, पडदा लावलेला होता. मग काय करायचं. मग तोपर्यंत चला म्हणलं आपण हे सगळं डेकोरेशन पाहून घेऊया. हे बघा सगळं महादेवाचं डेकोरेशन केलं. तर वर बघा महादेवाची सुंदर मूर्ती वगैरे आहे. बाजूने पण लावलेली बघा. आपली मस्त छानशी गाय आणि तिचं वासरू आहे दूध पिताना. इथं पण आलं तर परीला तिथं छोटीशी एक फ्रेंड भेटली होती. त्या फ्रेंडसोबत ती पण खेळत होती. बघा तिला म्हणत होती चल ना खेळायला, उठणं उठणं, पण त्या बाळाला काय उठायला येत नव्हतं. ते बाळ रांगत होतं. मग तिला म्हणलं चला आपण जाऊया. मग तसंच पडदा काढल्याच्या नंतर आम्ही आत गेलो. आत गेल्याच्या नंतर परीला एवढी खुशी झाली बघा, कशी नाचत होती ती. गेल्या गेल्या तिला काही समजतच नव्हतं काय करावं काय नाही. मग फक्त बघतच होती, एकदम अशी आश्चर्य झाल्यासारखी झाली होती. बघा तिला दिसल्यानंतर तिच्या आवडीची भोलेबाबाचं तिनं लगेच दर्शन घेतलं. भोलेबाबाचं दर्शन घेतल्याच्या नंतर परत ती म्हणलेली मला अजून घ्यायचं दर्शन. चल म्हणलं ठीक आहे घे तू अजून एकदा दर्शन. मग तसंच पुढे गेले. तिथं गाणे चालू असल्यामुळे त्या गाण्याच्या तालावर पण तिचा परत एकदा डान्स होता. तिला म्हणलं चल गणपती बाप्पाचं पण दर्शन घे. गणपती बाप्पाचं पण तिनं दर्शन घेतलं. आधी बघितलं तिथं खायला काय काय आहे. तिथं लाडू वगैरे होते. ती मागत होती मला लाडू दे म्हणून. पण तिला म्हणलं चल नंतर तिथं दर्शन घे, मग तुला लाडू देऊया. मग म्हणली हो मी घेते दर्शन. हे बघा आता कशी दर्शन घेते परी. परीला मोठ्या मंदिर, आपल्या परीला हे मोठे बाप्पापेक्षा छोटे बाप्पा खूप आवडले होते. म्हणून जातीला म्हणलं चल जाऊया. जाता जाता परीनं परत एकदा भोलेबाबाचं दर्शन घेतलं. आम्ही तसंच पुढे गेलो. ती म्हणत होती नको जायचं. तिच्या चेहऱ्यावर हावभाव बघा कशी ती रडायला आली होती. नको म्हणत होती मला इथंच खेळायचं आहे आणि बाप्पाचं पण दर्शन आहे. तिला म्हणत चल खरी गेल्यास तुला खाऊ देते. आल्याच्या नंतर खाली बघा तिचे चप्पल घालण्याचा प्रयत्न कसा होता. ती म्हणत होती मीच घालणार आहे. कारण ती जास्त करून तिच्या गोष्टी तीच करते. जास्त करून तिलाच आवडतं स्वतःचं स्वतःला करायला. ते दुसरं कोणाला जास्त करून नाही देत. ह्याच्या गोष्ट आम्हाला पण आवडते. चल म्हणलं घाल म्हणलं चप्पल आपण जायचे. कारण की ती येतच नव्हती तिथून. तिला खूप आवडलं होतं तिला. ती म्हणत होती नको न जायचं. तिला म्हणलं चल पटकन आपल्याला उशीर होते. मग तसं तिने चप्पल घालण्याचा प्रयत्न तिचा पूर्ण झाला. मग आम्ही निघालो. निघताना पण तिनं बाप्पाचं परत एकदा दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर तिनं परत एकदा बाप्पाला बाय केला. बघा बाय बाप्पा म्हणली मी चालले घरी. मग आम्ही निघालो. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.